स्कूल विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः आपल्या विद्यालयाच्या वतीने, आपल्या 10वी ब च्या वर्गाच्या वतीने आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचं आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या वर्गामध्ये एक आगळा वेगळा असा समारंभ सादर होतोय, ज्यांच्या पवित्र स्मृतीस आज तब्बल 44 वर्ष झाली। कैलासवासी सौ शुभांगी अनिल वाळिंबे यांचा 44वा स्मृती दिवस आपल्या विद्यालयामध्ये साजरा केला जातोय। खऱ्या अर्थाने प्रत्येक जन्माला येणारा माणूस आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठा होतो आणि त्यानंतर एके दिवशी त्याला जावं लागतं आणि अशा या कैलासवासी सौ शुभांगी वाळिंबे वयाच्या अल्प आयुष्यामध्ये जगल्या आणि चांगलं जीवन जगून ईश्वराला त्यांनी आपलं करून घेतलं। आज त्याच वाळिंबे मॅडमचा या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये स्मृती दिवस साजरा केला जातोय। आजच्या या समारंभासाठी आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री चिटणीस साहेब या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपलब्ध झाले। त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर सुखाचा संसार केला असे अनिल वाळिंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यांचे बंधू अशोक वाळिंबे जे सातारच्या इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याध्यापक पदी त्यांनी अनेक वर्ष कारभार सांभाळत असे माजी मुख्याध्यापक। त्याचबरोबर पुस्तकप्रेमी श्रीराम नानल सर आणि त्या आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे, मार्गदर्शन करणारे मीना लाडगे सर। त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय बाबर मॅडम, आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संचालक सतीश पवार सर, यादव सर आणि विद्यार्थी मित्र, तुमच्या सर्व मान्यवरांचा आपल्या वर्गाच्या वतीने परत एकदा टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। आदरणीय कैलासवासी सौ शुभांगी अनिल वाळिंबे यांच्या प्रतिमेला पहिल्यांदा आपण अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिटणीस साहेब, मुख्याध्यापक, उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रथम माझ्या वहिनी शुभांगी वाळिंबे यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। फार बोलत नाही कारण तुमच्या भावना सगळ्या आवडायच्या नाहीत, म्हणून फक्त एक चांगला भाग म्हणजे मी या शाळेमध्ये यापूर्वी आलेलो होतो। आपले अध्यक्ष जे आहेत चिटणीस साहेब, त्यांचं काम मी फार जवळून पाहतोय। मी या शाळेमध्ये आलो होतो, यापूर्वी नागेवाडीच्या शाळेमध्ये गेलो होतो, शाहूपुरीच्या शाळेतही गेलो होतो। मला फक्त एक अभिमान एवढाच वाटतो की आमचे मित्र हे जे काम करतायत ना, ते खूप मोठं काम आहे। आता दिसते लहान, परंतु यातून खूप मोठी ऊर्जा निर्माण होते आहे, हे आपण ध्यानामध्ये घ्या। ज्या भागामध्ये त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत त्या सर्व शाळा सामान्य लोकांच्या मध्ये, सामान्य विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन त्यांनी हे सगळं काम उभं केलेलं आहे। कदाचित भाऊराव पाटलांची जी परंपरा आहे तीच पुढे ते निर्माण करतायत असं मला वाटते। कारण अशा दुर्गम भागामध्ये जाऊन शाळा निर्माण करणे, त्या चालू ठेवणे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणे
आणि शिक्षणाविषयीची गोडी निर्माण करणे हे खूप अवघड काम आहे आणि हे काम मी त्यांचं जवळून पाहतोय. मी 37-38 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे आणि यात किती अडचणी असतात हे मलाही माहिती आहे. त्यात विद्यार्थी, पालक, समाज या सर्वांना बरोबर घेऊन हे सगळं काम उभं करावं लागतं. वैशिष्ट्य असं आहे की यातून जे विद्यार्थी निर्माण होतात ते समाजामध्ये जात असतात. एक उदाहरण फक्त सांगतो, त्यांनीच सांगितलेलं आहे, त्यांनी लिहिलेलंही आहे की शाहूपुरी, मला वाटतं या लोकमंगलच्या हायस्कूलमधूनच एक विद्यार्थिनी CA झालेली आहे, शाहूपुरीच्या शाळेमधून. आता हे शिक्षण घेणं हे किती अवघड आहे. आणि चिटणीसांनी सुद्धा सामान्य घरामध्ये जन्म घेऊन आणि शिक्षण घेऊन खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. ते सातारच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत. आणि हे काम आहे ते आत्ता दिसतंय छोटं, परंतु हे समाज घडवण्याचं काम आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांना लाभलेलं आहे, त्याचा आदर्श आपल्या पुढे आहे. आपण तो सर्वांनी आदर्श घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि इथून पुढं तुम्ही जे शिक्षण प्राप्त कराल आणि ज्या समाजामध्ये जाल तो समाज चांगला होईल, आपले बांधव चांगले होतील आणि हा देश उच्च प्रथेला जाईल, विश्वगुरू होईल. असं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही साकार कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आमच्या वहिनींच्या पासून हीच प्रेरणा तुम्हाला मिळेल. अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी घर सांभाळलं, आपली मुलं सांभाळली, चांगलं शिक्षण दिलं. आपणही ही सगळी प्रेरणा घ्यावी. आणि आपल्या समोर आज जे उभे आहे त्यात मी थोडं जरा कौतुक किंवा फार मोठं सांगत नाहीये, परंतु हे श्रीराम नानाल आहेत, बँकेमध्ये अतिशय उच्च पदावर काम केलेले आहेत. आमचे लाडगे सर आहेत, हे खंडाळ्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. ही सगळी मंडळी समाजामध्ये अतिशय चांगलं काम करणारी मंडळी आहेत. आपण या सर्वांचा आदर्श घेऊन यापुढं समाजामध्ये राहावं, चांगलं काम करावं, शाळेचं नाव उज्ज्वल करावं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं आणि या देशाला वैभव परत द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच हा असतो की मोठी व्यक्ती अचानक मोठी होत नाही, तर त्यांच्या कार्यकर्तृत्व जर मोठं असेल तर त्या व्यक्ती मोठं होतात आणि माणसं मोठी होण्यासाठी कार्यकर्तृत्व करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आज लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेची स्थापना तुमच्यासाठी या ठिकाणी केली गेली आहे. कामगारांच्या आणि गरिबांच्या मुलांच्यासाठी ही शाळा चालवली जाते. आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आजच्या कार्यक्रमाचं एक 2-4% जरी गुण आपल्यात उतरवले तर निश्चितपणाने तुम्ही सुद्धा कार्यकर्तृत्वान विद्यार्थी घडाल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण सर्वांनी बाळगूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या समारंभामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण पहिल्यांदा गोड कौतुक करूया, स्वागत करूया. प्रथमतः आजच्या समारंभाचे या ठिकाणी प्रमुख अतिथी अनिल वाळंबे सरांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. चिटणीस साहेबांना विनंती करतो की वाळंबे सरांचे या ठिकाणी आपण स्वागत करा. यानंतर आदरणीय अशोक वाळे जसं मग दुसरे प्रमुख अतिथी ज्यांनी मराठी अध्यापक मंडळात मित्र त्यांनी शाळेसाठीची पुस्तकं पाठवली. त्याच्यात हे जे पुस्तक आहे मराठी भाषा संचित आणि नव्या दिशा, विजय कोळेकरांनी केलेलं, तर ते आता तुमच्या मर्यादेत ते बसत नाही, कारण थोडं कठीण पुस्तक आहे. तर मग मी त्यांच्याशी काल बोललो, ते हायकोर्टामध्ये सिनियर ॲडव्होकेट आहे. तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या संस्थेचे अध्यक्ष हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आहे आणि अभिजात मराठी करण्यासाठी, भाषेला दर्जा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर हे पुस्तक त्यांना देणं योग्य होईल म्हणून काल मी त्यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज केला की हे पुस्तक उद्या आम्ही तुम्हाला देणार आहोत, या पुस्तकाचा सांभाळ करा, म्हणजे हे जतन करा. तर मला अतिशय आनंद होतोय पुस्तक त्यांना देताना.
आजचा कार्यक्रम हा तुम्हा विद्यार्थ्यांना आयुष्यभर लक्षात राहील असं होईल याच्याबद्दल मला खात्री वाटते. आजच्या कार्यक्रमाला एक वेगळं महत्व आहे आणि मला अतिशय आनंद एवढ्यासाठी होतो की आपण एक पुस्तक आता प्रकाशित करू साधारण 15 दिवसात. ते पुस्तक असं आहे की लोकमंगल शिक्षण संस्थेतल्या शाहूपुरी शाळेतल्या जे विद्यार्थिनी शाळा सोडून गेलेले आहेत, पुढे मोठे झालेले आहेत, अशी साधारणपणे 30-40 विद्यार्थ्यांचे लेख त्यातले 20 लोकांच्यात आले होते. अजून 10 तरी येतील. तर त्या लेखांचं पुस्तक आपण या महिन्यात प्रकाशित करू. आणि ही कल्पना मला माझ्या मनात आली आणि ती शिल्पा चिटणीस त्या मॅडम ती कल्पना पुढे नेत आहे. आणि ते जेव्हा लेख आले एक तेव्हा माझ्या लक्षात आलं की विद्यार्थिनी कोणती गोष्ट कसं लक्षात ठेवतात आणि आयुष्यामध्ये आपली उन्नती कशी करून घेतात हे महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक हरी जगदाळे म्हणून विद्यार्थी आहे, त्यांनी असं लिहिलं की मला श्यामचे पुस्तक दिलं चिटणीस मॅडमनी. बाकीच्या शिक्षकांची आठवणी लिहिलेलं आहेतच, पण ते पुस्तक माझ्याकडे अजून आहे आणि माझं आयुष्य बदलून गेलं. दुसऱ्या एका मुलीने लिहिलं की मी नाटकामध्ये काम करायला लागले, तुमच्याकडे येऊन काम कर. नाटकामध्ये घरात प्रॅक्टिस व्हायची, कारण शाळेच्या समोरच आमचं घर आहे. आणि तिने वेगळ्या आठवणी दिल्या. तर अशा ज्या आठवणी आहेत या शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाच्या असतात. त्या आमच्या लक्षात पण नाही. एका विद्यार्थ्यांनी लिहिलं की 7वीत मी होतो पण सरांनी आमच्या घरासाठी विशेषतः लोन काढून दिलं आणि आज आमचं जे घर आहे ते सरांच्यामुळं झालं. पण आपल्याला हे जेव्हा वाचतो तेव्हा विशेष आश्चर्य वाटतं. काल मला एक व्हॉट्सअपला पोस्ट आली, तर त्याचं उदाहरण असं आहे की ज्ञानकोशकार केतकर मुद्दाम आपण वाचा, विशेषतः आज नाही तरी पुढे वाचा. तर हे फार मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलं जगामधलं की ज्यांनी सायकोलॉजी मीडिया त्यावेळेला निर्माण केला. त्यांना खरं स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचो, पण त्यांची गुणवत्ता बघून सर्व असं म्हटले की तुम्ही हे काम करा. त्यांच्या कुटुंबापैकी एक जण आहे आणि त्या केतकरांचा कार्यक्रम दरवर्षी पुण्याला नेहरू उद्यानामध्ये होतो, कारण ते साहित्य परिषदेशी निगडीत होते. आणि त्यांनी आपल्या मित्राचं प्रेत दहन करताना बघितलं होतं, म्हणजे जाळताना उदाहरण. आणि ते जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना ते अस्वस्थ झाले. त्यांनी बायकोला सांगितलं, त्यांच्या बायकोचं नाव माझ्या माहितीकडे शिलावंती, की माझं प्रेत जाळायचं नाही. ते हिंदू समाजाचे, पण तो ती भीती बसली होती त्यांच्या मनामध्ये की मी मेलो तरी माझं प्रेत जाळायचं नाही. आणि त्यांची पत्नी परदेशी होती. ते जेव्हा गेले तेव्हा त्यांचं प्रेत साहित्य परिषदेमध्ये आणलं होतं. पुण्यामध्ये मोठा लोकांच्या मध्ये लगेच बातमी गेली. सकाळी पेपरवाले तेव्हा ओरडत गेले, केतकर गेले. मोठी गर्दी होती अंत्ययात्रेला. आणि मग त्यांच्या पत्नीने जेव्हा सांगितलं तेव्हा ते प्रेत, त्यांची बॉडी ही न जाळता ती पुरण्यात आली. मध्यंतरीच्या काळात 500चा जेव्हा महापूर आला त्यावेळेला पेटीवर आली. काय झाली? पेटीवर आली. आता या पेटीचं काय करायचं? मग ती पेटी उचलली आणि साहित्य परिषदेमध्ये नेऊन त्यावेळेच्या. मग साहित्य परिषदेमध्ये जे पदाधिकारी होते त्यांना प्रश्न पडला आता काय करायचं, कारण त्यांच्या अवस्थे होत्या. मग ते कॉर्पोरेशनला भेटले आणि तेव्हा नेहरू उद्यानाचं काम चालू होतं. तर तिथं ती पेटी त्याचं संवर्धन करायचं ठरलं म्हणून ती पेटी तिथं नेऊन ठेवण्यात आली आणि एक छानपैकी तिथं स्मारक करण्यात आलं. तर त्याची दरवर्षी व्यवस्था साहित्य परिषद होती. आणि यावेळेला मी कार्यवाही झाल्यामुळं साधारण 6 महिन्यापूर्वी मी 2-3 वेळेला गेलो होतो कार्यक्रमाला, पण मी त्यावेळेला गेलो पण मी भाषण केलं, बोललो आणि मी सुद्धा केतकर वाचायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं आलेच्या उलट मला माहित नव्हते केतकर. उदाहरणार्थ बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात.
पण ते मी वाचायला लक्षात आलं आणि हे फारच मोठं काम आहे, आपण हे वाचलं पाहिजे सगळं. आणि हे मी भाषण केल्यानंतर मिलिंद म्हणून मला नाव नंतर कळलं, एक जण साधारणपणे टक्कल पडलेला एक त्यांच्या केतकर फॅमिलीतला माणूस माझ्यापाशी आला आणि तो असं म्हटला, सातारचा शिर्या चिटणीस, ऐका, सातारचा शिर्या चिटणीस खानावळवाला, खानावळ चालवायचा, तो तुमचा कोण? तर म्हणलं मीच. तर माझी खानावळ होती, मी वाढायचो लोकांना, दिबी गोळा, नंतर दिबी गोळा करायला. तर तिने मला मिठी मारली, त्याला अतिशय आनंद झाला, मलाही आनंद वाटला, मला पद्मश्री मिळाल्यासारखं वाटलं. तर त्यांनी काल मला पोस्ट पाठवली, तर त्यांनी लिहिलंय की आमच्या त्या तिथं मारोडकर वाड्यात शेंडे राहत होते, अतिशय प्रसिद्ध गव्हर्नमेंट ऑफिसर होते, मला मी विसरलो होते, ते काल वाचल्यावर माझ्या लक्षात आलं. आणि त्याला अटॅक आला जेव्हा आम्ही सीएचा अभ्यास करतो होतो त्या वाड्यामध्ये, आणि अटॅक आल्यावर आमची पळापळ झाली, हॉस्पिटलमध्ये नेलं चिंतामणीमध्ये, आणि ते डेड झाले तिथंच. मला काही आठवत नाही, पण हे हा केतकर त्यावेळेला ते त्याच्यावरनं कालच्या लिहिल्यावरनं कळलं मला, ते तो होता म्हणून. ते मला आठवतच नाही म्हणजे हे झालेली गोष्ट, त्या घटनेवर मला आठवलं. आणि मग त्यांनी असं लिहिलंय की मी तिथून कलेक्टर ऑफिसला फोन लावला, कलेक्टरना, राजा म्हणून कलेक्टर होते त्यावेळेला, आणि त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे इथं, तुमच्या ऑफिसमधले असे अधिकारी शेंडे ते इथं अचानक हार्ट अटॅक गेले, अतिशय वातावरण इथलं, मुलीचं, आई, त्याच्या पत्नीचं सगळा गोंधळ चालू आहे, आणि मुलगा पुण्याला आहे त्यांचा, त्याला आणण्यासाठी आम्हाला गाडी घ्या. तर विपी राजा यांना काही माहित नाही, विपत्ती डायरेक्ट फोन लावला, दिल्लीला सगळं काल ते. आणि मग विपी राजांनी म्हणजे ठीक आहे 5 मिनिटात फोन करू. 5 मिनिटात फोन आला, ते केतकर कोण आहेत त्यांना फोनवर बोलवलं, म्हणजे गाडी पाठवतोय, तर ती गाडी घेऊन जावा. म्हणजे गाडी घेऊन निघाला हा. तर त्यांनी लिहिलंय त्यावेळेला शिरी चिटणीसांनी, आणि कंसात लिहिलंय शिर्या चिटणीस, त्यांनी मला 12.5 रुपये दिले. त्याला 12.5 रुपये किती मला मोठे होते, राईसब्रेडचे 12.5 रुपये आलेले सगळे खानावळीचे जे होते तेवढे सगळे त्याला काढून दिले. तुला जाताना लागेल ना खायला, जेवायला, पाणी, आणि ती आठवण त्यांनी दिली. मी एवढंच सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तुमच्या पण लक्षात राहतात, शिक्षकांच्या तर राहणारच नाही, पण तुमच्या राहतात. म्हणजे उदाहरण माझ्या तर लक्षात आलं की त्या मुलीने जे लिहिलंय की तुमच्या घरात येऊन नाटकाची प्रॅक्टिस करत होते, तर त्या मुलीच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे ना. शिक्षकाच्या घरी जाणं म्हणजे विद्यार्थिनीला त्या काळामध्ये फार, आता मला माहित नाही तुम्ही जाता का नाही, पण फार आम्हाला आनंद वाटत. शिक्षकाच्या घरी म्हणजे काय, आम्हाला काय, शिक्षकाची पत्नी भेटणं, त्याच्या घरात जाणं, चुकून त्यांनी काय खायला देणं, काय म्हणजे आम्हाला म्हणजे काय छान वाटायचं ना. तर तिने ते सगळं लिहिलंय. पण मी हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने. आजचा कार्यक्रम फार वेगळा आहे. आज साधारण गणपतीमध्ये अनिल वाळिंबेंना मी शाळेमध्ये घेऊन आलो होतो, आणि त्या दिवसापासून त्याने माझ्या मागे लकडा लावला की नाही मला शाळेला काय करताय, मला शाळेला तुम्हाला पैसे द्यायचे, मला शाळेला पैसे द्यायचे. तर मी सहज त्यांना असं म्हटलं की आमच्या शाळेला कर्ज आहे आणि आम्ही दरवर्षी व्याजच भरतो. कर्ज काय, कारण आपण काही डोनेशन घेत नाही, आपल्याकडे शिक्षकांकडनं आपण पैसे घेत नाही, शिक्षकांचे पगार आमच्या संस्थेला माहीत नाही, विशेषतः मला त्यांचा प्रॉव्हिडंट मला माहित नाही, त्याचा रजेचा पगार मला माहित नाही, कारण लांडगे कॉलेज तुम्हाला एखादी घटना सांगतील, आम्हाला काय माहिती आणि आम्हाला काय प्रश्न माहिती. शिक्षकांनी फक्त विद्यार्थ्यांना शिकवावं, विद्यार्थ्यांचं कल्याण करावं, एवढी. आता हे कर्ज सुटणार कसं, आणखी तर वाढतंय, दरवर्षी आम्ही 2-3 लाख रुपये व्याजात जात आहेत त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही एक योजना अशी आखलेली आहे की आपण असं करूया की माझ्याशी संबंधित, आपल्याशी संबंधित, म्हणजे उगाच कुणी समजा एखादा ब्लॅकमेल करणारा माणूस आहे आणि त्याचा फोटो आणून लावायचा का उद्या, तुमच्या पुढे आदर्श असले पाहिजे. आणि मग समजा 1-1 लाख रुपये देणगी आपण एक 30-35 लोकांकडून गोळा केली, तर 30-35 लोकांचे पुण्यस्मरण दिन किंवा जन्मदिवस हा आपण शाळेमध्ये त्या वर्ग शिक्षकाला जबाबदारी देऊन दरवर्षी साजरा करायचा. सातारमध्ये नसतील, परगावी असतील तर त्याची राहण्याची सोय आपण करायची, तर माझ्या राहण्याची सोय करायला जागा आहे उदाहरणार्थ. आणि ते कर्ज पहिलं संपलं पाहिजे, कारण त्याचं बर्डन उद्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचायला नको. तुम्ही आनंदाने जगलं पाहिजे. जसं या शाळेला
रोटरीने 15 लाख रुपये दिल्यामुळं गिलावा झाला, फरशी झाली, तुम्हाला चांगल्या ठिकाणी बसता यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही आनंदाने शिक्षण घेतात, तुम्ही घेताना शिक्षण आनंदाने घेता आलं पाहिजे. तुम्हाला आता यावर्षी पुन्हा त्यांनी बेंच दिले, पुन्हा त्यांनी नागेवाडी शाळेमध्ये 5 लाखाचं वॉशरूम दिलं, साधारणपणे मला वाटतं 200 बेंच दिले ना आपल्याला आता तिन्ही शाळांना मिळून. आता हळूहळू आपल्याला सुरुवात झाली. माहित नाही आपल्याला, एका माजी विद्यार्थी सुद्धा जे ज्यांच्याकडे आहेत पैसे ते सुद्धा एखाद वेळेस वाटलं त्यांना काही करावं तर करतील. पण वाळिंबेंचा एवढा हट्ट होता माझ्या मग, रोज सकाळी मला फोन. तर मी त्यांना सहजवारी म्हटलं आम्हाला 1 लाख रुपये द्या, आम्ही असं करू. तर ते म्हणलं वा, मी देतो 1 लाख, माझ्या पत्नीच्या नावाने तुम्ही दरवर्षी कार्यक्रम करा. पण त्याही पेक्षा त्यांच्या पत्नीच्या नावाने कार्यक्रम दरवर्षी होईलच. विशेषतः पठाण सरांच्यावर आपण जबाबदारी दिली. माझ्या माहिती म्हणताना 10 वर्ष रिटायरमेंट व्हायला आहे, उद्या 10 वर्ष किती 12 वर्ष आहे, 9 वर्ष आहे. म्हणजे 9 वर्ष तर मला काळजी नाही, ते वाळिंबे कुटुंबाशी संबंधित राहतील. पुढच्या वर्षी त्यांची मुलगी पुण्यातून येईल, मुलगा आशुतोष आहे तो येईल, हळूहळू ते होईल. पण त्याही पेक्षा तुम्ही समजून घ्या, वहिनींचं वय किती समजून घ्या, माणसं किती, आपण काय बघायचं, समाजामध्ये काय बघायचं. मी सुद्धा काही सर्वगुण संपन्न नाही, सर्वगुण संपन्न नव्हतो, पण माझ्या रोज बदल होतो. लक्षात घ्या, ज्यांची अनिल वाळिंबेंची पत्नी जेव्हा गेली तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 33 वर्ष. समजून घ्या. पण हा माणूस, त्यांची दोन्ही मुलं आशुतोष आणि मुलीचं नाव केतकी, यांच्यासाठी आयुष्यभर झिजला. त्याने आपल्या पत्नीची जाणीव ठेवली, त्यांनी लग्न नाही केलं दुसरं. समजून घ्या. आता बघा, एखादा मुलगा असेल तर काय करेल, पण तिशी म्हणून दुसरं लग्न करतो. एखादी मुलगी असेल तर ती म्हणून पडते. आता मुली तर मुलाच्या पुढे गेल्या. तुम्हाला सांग, पहिली गोष्ट लग्नच करत नाही, नको म्हणतात आम्हाला, काय आम्हाला आयुष्य मस्त करायचंय, काय बंधन नको, भानगड नको. पण मी तुम्हाला सांगितलं आता तसं काय नाही. परदेशामध्ये मुलं मुली सेम काम आहे, एकाने भांडी घासायची, दुसऱ्याने. मी बघितलं गेलं, पण त्याचा काय सामना नाही. म्हणजे डोक्यातनं काढा. आणि मुलांनाही कळायला लागल्यात, आपल्याला मुलगी जेवढी महत्वाची तेवढाच मुलगा. दोन्ही एक चाकात, एक म्हणतो पण गाडीची 2 चाकं तसं आहे. पण तुम्ही ह्या माणसानी आयुष्यभर, पण माझे हळूहळू ओळख वाढत गेले त्या दिवशी. मला काहीच माहित नव्हतं, मला हे हळूहळू कळत गेली. हे सुद्धा आता मला कळलं. परंतु त्याने आयुष्य वेचलं जे म्हणतो ना, ते आपल्या मुलांसाठी वेचलं. काय मुलं आहेत, सोना आहे आशुतोष वाळिंबे, त्याची मुलगी केली, सोना आहे, सोन्यासारखी मुलं सांभाळली, सोन्यासारखी मोठी केली आणि आपलं आयुष्य सगळं समाजाला अर्पण केलं. ती त्यांच्या कोण ओळखीचं नाही. बाबासाहेब पुरंदरे नाव ऐकलंय का नाही, माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेब पुरंदरे, मी ऐकलंय ते. बाबासाहेब पुरंदरे असं म्हटलं, मी जर आत्मचरित्र लिहिलं तर माझ्या आत्मचरित्रातली 100 पानं अनिल वाळिंबेंसाठी असतात. बाबासाहेब पुरंदरेंची सगळ्या गोष्टी त्यांना माहिती. बाबासाहेब पुरंदरेंनी आणि अनिल वाळिंबेंनी अशोक वाळिंबेंचं लग्न जोडलं. त्यांनी फक्त मुलांचं नाही केलं, ते तर सांगत होते ना, खरं माझी इच्छा होती त्यांनी बोललं पाहिजे वहिनींबद्दल. पुढच्याला बोलते, पण ते मोठे भाऊ, ते छोटे भाऊ. म्हणजे त्या वहिनीने लग्न झाल्यानंतर वाळिंबे कुटुंब किती जपलं असेल, किती प्रयत्न केले असतील, हे आपण घ्यायचंय. आपल्याला एखादी पुण्यतिथी, म्हणजे मी कायम तुम्हाला सांगतो, महात्मा गांधींची जयंती, उदाहरणार्थ अटल बिहारी वाजपेयी यांची समजा जयंती असेल, सावरकरांची असेल, अण्णाभाऊ साठे असतील, आंबेडकर असतील, ही जयंती पुण्यतिथी त्यांच्यासाठी नाहीच, आपल्यासाठी आहे. आपण घ्यायचंय. आपण वाचन केल्या लक्षात येतं आपल्या, अरे हे आपण करायचंय. त्याच्यामुळं आजचा हा वेगळा असं काही सुरुवात आहे आणि वर्षभरात जास्तच होईल. पण मी माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना कळवणार आहे की 2 योजना, एक म्हणजे आम्हाला 1 लाख रुपये द्या आणि असं करूया, किंवा पैसे द्या आणि आम्ही दरवर्षी तुम्हाला 10% म्हणजे उदाहरण 1 लाख रुपये असेल तर 10 वर्षात आम्ही तुमचे, कारण आपल्याला 2-2.5 लाख रुपये मध्ये आपण देऊ शकतो, ते 10,000 रुपये त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला परत देऊ आणि आम्ही प्लस 10 वर्ष तुमच्या कुटुंबाचा तुम्ही सांगाल तो कार्यक्रम पण घेऊ. पण माझ्या लक्षात आलं की आपल्याला कर्ज आहे म्हणून आपण चुकायचं नाही. आता जेव्हा माणूस अडचणीत असतो ना, तेव्हा फार सांभाळत असतो, तेव्हा अतिशय काळजी घ्यायची, कारण त्यावेळेस तो चुकतो, त्यावेळेस त्याचा तोल जातो, तो काहीतरी करायचा प्रयत्न करतो, उपद्रव करतो. आपण ते करायचं.
आज मी जर विचार केला तर माझ्या लक्षात आलं की मला फार अडचणी आहे संस्थेच्या असतील, माझ्या वैयक्तिक, पण त्यावेळेला संयम पाळणं, त्यावेळेला काळजी घेणं. कारण तुमचं सगळं काय इतक्या वर्षाची परंपरा सगळी काय होईल, सगळी कोलॅप्स होईल. उदाहरणार्थ जसं महादेवराव आपल्याकडे आले होते, आठवतं तुम्हाला? मला माहित नाही, इंद्रजित महादेवराव आले होते, बरोबर आहे. आणि त्यालाही माहित नव्हतं चिटणीस मॅडम रिटायर होणार आहेत ते. चिटणीस मॅडमला पण माहित नव्हतं की आपला कार्यक्रम आहे म्हणून. आणि आपण त्यांना खाली नेलं आणि वर आणलं आणि कार्यक्रम झाला. आणि कशामध्ये जिथं जिथं जाल, मग शासकीय अधिकारी व्हाल, व्यवसाय कराल आणि काय कराल, तुम्ही तुमच्या पुरतं पाहिजे, तुम्ही तुमच्या पुरतं पाळलं पाहिजे. मला तुम्हाला हे सांगायचं, मी एक लेख वाचतो. बेळगावमध्ये एक उद्योगपती मोठे आहेत, त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही. त्याचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात त्यांनी सगळं लिहिलंय, कसं त्यांनी गव्हर्नमेंटशी फाईट केली, पैसे मागायला येणाऱ्यांना पैसे कसे नाही दिले आणि त्यांची इंडस्ट्री मोठी केली. पण शेवटच्या पानावर त्यांनी काय म्हटलंय की मला जर हे करता आलं नसतं तर मला हे म्हणजे उद्या करता आलं नसतं तर म्हणजे मी तर फाईट फाईट काय केली त्यांनी, तर मागं त्याचं त्यांचं बॅकिंग होतं, मागं पैशाचं बॅकिंग होतं, ओळखी होत्या. म्हणून तिथे म्हणजे जर तेव्हा तुम्ही हे करा असं नाही, तुम्हाला जर सोसलं तरच करा. उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पैसे घेऊ नका, पण चुकून एखाद्या प्रकरणात तुम्ही तुम्हाला काही सोय सुविधा पाहिजे, पैसे द्यायचे पण होतच नाही, काय करणार तुम्ही, इलाज नाही. उदाहरणार्थ असं पण होऊ शकतं. माणूस काय स्वखुशीने देत नसतो पैसे, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण काही एथिक्स पाळली पाहिजे, आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे हा असा कार्यक्रम करतात. अनिल वळंबे इरिगेशन मध्ये पण आयुष्यात त्यांनी 10 पैसा हात नाही लावला. अशोक पाळिंबे आनंद इंग्लिश स्कूलला मुख्याध्यापक होते, त्यांनी कधी आयुष्यामध्ये काम नाही केलं, करता नसतं, न करता त्यांनी नाही केलं कधी. ही जी एक त्यांनी आपल्या मुलांना, आपल्या समाजाला दिलेली देणगी महत्वाची आहे. जसं लता मंगेशकर अनिल वाळिंबेच्या ओळखीच्या, आणि आशा भोसलेंना ते फोन करतात, उषा मंगेशकरना फोन करतात, हृदय मंगेशकर त्यांचा फोन लगेच घेतात. मग ते समजा 10 मिनिटं बोलले, 10 मिनिटं बोलत राहतात, त्यांना जरी 2 मिनिटं बोलायचं असतं. हे जे त्यांच्याकडे हजारो गाण्याचा साठा आहे. तर तुम्हाला मी हे एवढंच सांगितलं, हा कुणाचा माझा मोठेपणा नाही, उलट मला बरं वाटतंय. मी जेव्हा शाळा काढल्या तेव्हा मला जर ही घाणेरडी सवय लागली असती तर माझं आयुष्य काय झालं असतं, संपन्न झालं नसतं. म्हणजे मला लक्षात आलं पाहिजे की मला एसटीने जायची माझी सवय पाहिजे, सायकलवर अजून जायची सवय पाहिजे, शेअर रिक्षाने जायची सवय पाहिजे, घरात एक वेळेला अन्न मिळालं तर ती खायची तयारी पाहिजे. ही आपली तयारी पाहिजे, पण आपल्याला समाधानाने करता आलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं की जसा जसा काही पुढं विचार करतोय तर हे समाधान मला मिळतं. किंवा मी माझ्या काय 100-200 मित्र आहेत त्यांना विनंती करणार आहे. म्हणजे अगदी लवटे सरांना विनंती केली, लवटे सर सुद्धा दिली आपल्याला. लवटे सरांना म्हटलं मला असं कर्ज आहे शाळेला, आम्हाला संस्थेला, मला मदत पाहिजे, काय काळजी करू नका, आपण लोकांकडनं बोलावं. त्यांनी मला आता परवा खंड पाठवून दिली 20,000 रुपये, मला प्रेझेंट करून टाकले. किती महत्व आहे. असाधारण मोरे, मी फोन केलाय फोन घेतात, राजा दीक्षित फोन केलाय फोन घेतात, एवढी माणसं माझे मला नाही पडत नाही. जेवण इकडे या येतात, पैसे विचारत नाही, देणारा विचारत नाही, काही घेत नाही, काही नाही. आणि काय पाहिजे तुम्हाला, आणि तुम्हाला काय, मी तुम्हाला एवढंच सांगितलं की तुम्ही आयुष्यामध्ये स्वगुणाने कष्ट करून मोठं व्हाय. 4-5 वर्ष तुम्हाला कष्ट घ्यायचे, पण आजचा हाच प्रसंग मला असं वाटतो की फार महत्वाचा आहे की एखादी व्यक्ती आपली पत्नी 33 वर्षानंतर गेल्यानंतर सुद्धा ज्या श्रद्धेने, ज्या प्रेमाने, ज्या आतुरतेने आपलं कुटुंब सांभाळते, आपल्या मुलांना मोठं करते. आणि नुसतं मोठं नाही करत, अख्ख्या फॅमिलीचं. म्हणजे हे दोघं, मला आज अशोकराव तुम्ही मला माहित, म्हणजे मी तुम्हाला खरं म्हणजे मला त्यांचा आग्रह फार होता, पण मी मानलं, पण तुम्ही आला मला फार बरं वाटतं. हे राम लक्ष्मणजी जोडले, असं प्रेम पाहिजे. आता भाऊ नाहीत ना, आता एका ठिकाणी एक बहीण असते, एक भाऊ, किंवा तर तुम्हाला मित्र पण असे जोडता आले पाहिजे. मित्रांचं तर मी वाचतोय एक प्रसंग मित्रांचे, तेव्हा माझ्या लक्षात येतं मित्र म्हणजे भाऊ आहे, मैत्रीण म्हणजे आपली बहीण आहे. उदाहरणार्थ आपल्याला आयुष्यामध्ये त्यांच्याकडे आता कुठं मावश्या, हो तुमच्या मुलांना मावश्या, मैत्रिणीलाच मावशी म्हणायचं, बरोबर आहे का नाही. मामा म्हणजे आपले मित्र असतात ते मामा, उदाहरणार्थ. तसं त्यांचं आहे. काका कुठं मिळतायत आता,
आता एक किंवा 2 मुलं जास्तीत जास्त परवडत पण नाही. दुसरी पण बाजू आहे उदाहरणार्थ. त्यामुळे हे सगळं जे आहे आपल्याला हे बघा कसं आहे, आपल्याला हे आलं पाहिजे. तुम्ही तर लहान नाही, 10वीचे विद्यार्थी आहे, पण तुम्ही इथून जाताना तुम्हाला कसं जगायचं कळलं पाहिजे. तुम्हाला वेगवेगळे आकर्षण येतील, ती तुम्हाला टाळता आली पाहिजे. खर्च कमी ठेवता आला पाहिजे. लोकांसाठी देता आलं पाहिजे. लोकांसाठी धडपड करता आलं पाहिजे. त्यात आनंद घेता आला पाहिजे. जसं मी मध्ये एक लेख लिहिला आणि कुशीमधल्या सावंत म्हणून विद्यार्थ्याचा मला लगेच फोन आला. त्यांनी लिहिलं, काय लिहिलं की मी लेख लिहिला होता शिक्षणामध्ये, मला आठवत नाही आता कुठला, पण त्यांनी लिहिलं की माझ्या शाळेतल्या बाबर मॅडम, जमदाडे सर, पाटील सर जुन्या वयातले कागद काढून मला शिवून द्यायचे आणि मी त्याच्यावर 8वी 9वी 10वीचा अभ्यास केला. कारण 7वी मध्ये माझे आई वडील गेले होते. बाबर मॅडमला केवढं मोठं, म्हणून त्याला म्हटलं घरी जाऊ नका 2 वर्ष. कशाला जाताय घरी? रिटायर झाल्यावर कोण विचारणार आहे तुम्हाला या भांडणात? म्हणतं का कोण? ते का मॅडमला किती बोलत सांगा. संधी आहे त्यांना. शिक्षक होणं म्हणजे काय, म्हणजे मी आता बघतो शिक्षक होणं म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. तर त्यांनी लिहिलंय, पण मला आनंद त्याच्यापुढे काय वाटला की त्याला ते जाणवलं. आता तो मदत करेल लोकांना. त्या लेखापुरता तो थांबला नाही. त्याला जाणवलं मग तो आता काय करेल, गरीबाच्याकडे वह्या देईल, पुस्तकं देईल, त्याने स्वतःचं घर बांधलंय, त्याचं चांगलं आहे, हे महत्वाचं. तुमच्या लेखामधनं तुमचा उद्देश काय जातो. आजचं हे जे आहे ना, ह्याचा तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? आपल्याला त्यांचा पुण्य दिवस दरवर्षी आपण करणार आहोत, हे तुमच्यापर्यंत काय पोहोचलं? तुमच्यापर्यंत वाळिंबे पोहोचले का? तुमच्यापर्यंत वाळिंबेचं आचरण पोहोचलं का? ते आयुष्यामध्ये काय केलं पोहोचलं का? तरुण वयामध्ये ठरवणं, मुलांसाठी धडपडणं. आज बघतोय आपण लगेच परदेशात तर काय नाही, आणि मुलाचे हाल होतात. मुलाला ते प्रेम मिळत नाही, मुलाला प्रेमच मिळत नाही, ते त्याला काय वाटत नाही. तर हे सगळं या निमित्ताने होत आहे. मी अनिल वाळिंबेंचे विशेष कौतुक करतो. त्यांचा तो वय झालंय, त्याच्या काही गोष्टी लक्षात पण राहत नाही. त्यांना सांभाळणं अशोक वाळिंबेंचं आमचं काम आहे. उदाहरणार्थ आपले शिर्के मामा वगैरे दर 15 दिवसांनी त्यांच्याकडे जातात. त्यांच्याला पीटी बाहेर काढली आम्ही ना, म्हणजे आपल्याकडे हे पण करता आलं पाहिजे. आता त्यांचा प्रश्नच नाही. मुलगा सगळं छान बघतो, सून बघती, नातू आहेत, त्याच्या नातवाला आपण घेऊन येणार आहे. नातवाने गणपती केला, बनवलाय त्यांचा. त्याला म्हणलं आमच्या शाळेत मुलांना शिकवतो, येणार आहे आपल्याकडे. पण तुम्हाला हेही माहिती पाहिजे की आपल्या आजूबाजूला समजा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे मुलं समजा परदेशात आहेत, मुंबईला आहेत आणि कुठं आहेत, त्यांना सुद्धा आपण जाऊन भेटलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांना वय झालं असेल तर, कारण वय झालं की पडण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ 75 नंतर ते चालू होतं. अलीकडे आपण बघतो म्हातारपण सगळ्यात जर काय होत असेल तर मोहित पडणं, उदाहरणार्थ घरात पाय घसरून पडणं, हे जपायला लागतं. तेव्हा हा आजचा जो स्मृती दिन आपण त्यांचा करणार आहोत काय, हा मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपल्याला कळलं पाहिजे काय आहे काय नाही, कसं वागलं पाहिजे, आपण कसं केलं पाहिजे. आणि हे जर केलं तर त्या स्मृती दिनाचं विशेष महत्व होईल. पुढील 9 वर्ष पठाण सर वाळिंबेंच्या फॅमिलीशी संबंधित राहून वेगवेगळे कार्यक्रम राबवतील. विशेषतः त्यांना आवडणारे कार्यक्रम राबवतील. मुलाला बोलवतील, मुलीला बोलवतील आणि एक फॅमिली आपल्याला जोडली जाईल. परंतु आपला प्रयत्न आहे त्या वर्षभरामध्ये माझ्या मित्रमंडळींच्याकडून विशेषतः माझा प्रयत्न आहे की कर्ज कसं फिटेल, व्याजाचा बोजा कसा संपेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ग्राउंडमध्ये सुद्धा वेगवेगळे काही प्रयोग करून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या कशा गोष्टी पोहोचतील. म्हणजे उदाहरणार्थ बास्केटबॉलचं ग्राउंड कसं होईल, फुटबॉलचं ग्राउंड कसं होईल, क्रिकेटचं काही वेगळं करता येतंय का, असे वेगवेगळे आपण प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पण हे तुमच्यापर्यंत शिरपावं आणि आपण 5-6 वर्ष अभ्यास भरपूर करावा. परंतु त्याहीपेक्षा आपण या 2-3 महिन्यामध्ये करणार आहोत की 10वी नंतर नक्की काय करायचं. कारण आपल्याला हेही माहिती पाहिजे की कमर्शियलायझेशन झालेलं आहे. कॉलेजची लोक तुमच्याकडे येतील तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जायचं का नाही ठरवलं पाहिजे. कॉलेजची लोक काय करतात तुमच्याकडे, तर त्यांना
शासन पैसे देतं, तुमची फी शासन देतं, त्यात त्यांचं आयुष्य, त्यांचं घर चालतं, त्यांचं गाडी, त्यांचा घोडा, त्यांचं पेट्रोल, त्यांचं हॉटेलिंग, त्यांचं ऍश करणं, सगळ्यांचं असं नाही, पण तुम्ही चालतं बघा तुम्ही. तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे मी कुठं काय करायचं. तर तुम्ही आतापासून मे महिन्याची सुट्टी वाया घालवू नका. परीक्षा झाल्या मला कशात आवड आहे तुम्ही ठरवा, आणि त्याचबरोबर नक्की पुढे स्कोप कशाला आहे, त्याला स्कोपच नाही उद्या तिथे ऍडमिशन घेऊन 4 वर्ष घालवली तुम्ही. उदाहरण जसं इंजिनियर, समजा मेकॅनिकल इंजिनियर, नोकऱ्याच नाही. आता नोकऱ्या फार प्रश्न आहेत कोणते, मग छोटे छोटे उद्योग करायचे का. जसं मी नाशिकचं उदाहरण दिलं होतं, नाशिकला ज्या रिक्षेत मी बसलो त्याच रिक्षेत एक मुलगा बसला, ते पाठवीन तुम्हाला, आणि मी बोलतो तो जाता तर त्याला म्हटलं काय केलं, तर म्हटलं ITI केला, ITI करून त्याला नोकरी लागली. आता काय करणार, आता म्हटलं पुढं इंजिनियर करतोय मी हळूहळू नोकरी करून. पण इंजिनियर झाल्यावर ITIचं काम केलं नसतं, त्यांनी केलं असतं का. उदाहरण प्लंबर आहे, बरोबर आहे, मेकॅनिकल इंजिनियर प्लंबरचं काम करू शकतो, प्लंबर पण करतो. मेकॅनिकल इंजिनियर काय म्हणतो, बिना प्लंबिंगचं काम करणार, पण प्लंबर झालेला काय करतो, प्लंबरचं पण काम करतो आणि इंजिनियर पण होतो. तेव्हा तुमची तयारी ठेवा. आता परिस्थिती बदलली आहे, तुम्ही कुठलंही काम करता आलं पाहिजे. जसं मुलांनी घरातलं काम करता आलं पाहिजे, भांडी घासता आली पाहिजे. जसं परदेशामध्ये दोघेही काय असतात, पती पत्नी नोकरीला जातात, एक दिवस डिशवॉशर असतो, भांडी अगदी काय त्याला माती किंवा राख लावावं लागत नाही. तो एक दिवस तो धुतो कपडे, एक दिवस ती धुते, एक दिवस तो मुलाला शाळेत सोडतो, एक दिवस ती सोडते. तर हे सगळं आपल्याकडं हळूहळू झालं पाहिजे. आपल्या जुन्या परंपरा आपण सोडता आल्या पाहिजे आणि आपलं आयुष्य संपन्न केलं पाहिजे. अनिल वाळिंबे यांनी आपल्या या संस्थेला 1 लाख रुपये दिले. त्या 1 लाख रुपये भरलेल्याची पावती सुद्धा आपण कर्जामधली त्यांच्या पण पोच करणार आहोत, की त्यांना माहिती पाहिजे की कर्जामध्ये पैसे दिले, ते व्याजाचे पैसे 1 लाख रुपयाचं व्याज म्हणजे 10,000 रुपये झालं वर्षाचं, वाचलं संस्थेचं. उदाहरणार्थ समजून घ्या, म्हणजे कर्ज फिटल्यानंतर आपल्याला हे पैसे जे काही येत आहेत ते आपल्या आणखी सोयीसाठी जातील. त्यामुळे हे सगळं आपण करणार आहोत. तेव्हा आपण अतिशय जबाबदारीने सांगा, आमची संस्था उत्कृष्ट आहे, आमच्या संस्थेतले शाळेतले शिक्षक उत्कृष्ट आहेत, आमच्या शाळेतल्या शिक्षकांना संस्था त्रास देत नाही, आमच्या शाळेतल्या शिक्षकांकडनं संस्था पैसे घेत नाही, आमच्या शाळेतल्या शिक्षकांना एवढंच काम आहे की आम्हाला वेगवेगळं चांगलं शिकवणं, आणि आमचं काम असं आहे की शिक्षकांच्या दिलेल्या योगदानाला योग्य त्या पद्धतीतून आम्ही रिस्पॉन्स देणं, आणि शिक्षकांच्या आठवणी आम्ही आयुष्यामध्ये लिहिणारच, असं आपली आज या निमित्ताने आपण प्रतिज्ञा करूया. पुन्हा एकदा या निमित्तानं लांडगे सर नुकत्याच त्यांच्या 2 महिन्यापूर्वी कोरोनाने नाही, आपल्या डेंग्यूनी त्यांच्या पत्नी गेल्या. त्याही शिक्षिका होत्या, त्यांचंही काम मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये त्रैमासिक ते चालवतात. म्हणजे आताच्या पुढे प्रकृतीमध्ये सुद्धा आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की नुसतं डॉक्टर बघते म्हणून चालत नाही, आपलं पण लक्ष असावं लागतं. उदाहरण आलं का लक्षात, समजून घ्या. ते डॉक्टर आता समजा औषध दिलं आपल्या आईला वडिलांना, तर आपण ते बघायचं, रोज ऑब्झर्वेशन करायचं. जे उदाहरणार्थ जुलाब प्रकार कधीही अति डेंजर ओकारा होणं सगळ्या, कारण पाणी संपतं शरीरातलं. माझ्या समोर, मी तर नावं घेत नाही, समोर बघितली माझ्या रिलेटिव्ह मधले मित्रांमधले, की थोडस दुर्लक्ष झालं, 5-6 जुलाब झाले तरी गप आपला होत जातोच आहे बिचारा, गेला सकाळपर्यंत. त्या सुद्धा आपल्याला काळजी. त्यामुळे तुम्ही 10वीचे आता जबाबदार मुलं आहात, आपल्या आई वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, समाजातलं, तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे काय वाटतं आपल्या डिसेंट जाऊ दे, काय किरकोळ आहे, किरकोळ नाही, सगळं संपवतं धाड. मग त्याला परवडलं म्हणजे बेकार. सकाळी तो फलच करतो तुम्हाला. आपण लगेच काळजी घ्यायची, लगेच सलाईन लावून घ्यायचं पडली. आपल्याकडे माहिती पाहिजे, पाणी कुठलं प्यावं, त्याला ग्लुकोज असावं, घरामध्ये ग्लुकोजचं पाणी असावं. तर तुम्ही हे सगळं करा. पुन्हा एकदा पाटील कुटुंबियांचं मी आभार मानतो. धन्यवाद. तर चिटणीस साहेबांचं कौतुक आपण विद्यार्थ्यांच्याकडून केलेलं बरं, कारण की आम्ही गेले 2 वर्ष मी व्यक्तिशः पाहतोय की प्रभातमध्ये दर 4 दिवसाला समाजातलं जे चांगलं असेल ते वेचण्याची क्षमता शक्यतो माणसाकडे नसते, आणि ती पत्रकारांच्या मध्ये असते. म्हणजे चिटणीस साहेब पत्रकार सुद्धा व्हायला लागलेत, आणि
कार्यवाह जे महाराष्ट्राची साहित्य परिषद आहे त्यामध्ये जर साहेबांचं व्यक्तिमत्व आगळं वेगळं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गेल्या आठवड्यात मी सांगितलं की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि तो मिळवण्यासाठी साहित्य परिषदेचं फार मोठं योगदान होतं. आणि त्या योगदानामध्ये जसे की एखाद्या जंगलाला आग लागते आणि त्या आगीला विझवण्यासाठी चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणते विझवते की त्या चिमणीला बघून बाकीची म्हणतात काय वेडी आहे काय, तुझ्या ह्याने काय आग विझते का. मात्र साहित्य परिषदेमध्ये चिटणीस साहेबांच्या योगदानामुळे म्हणूया की दिल्लीच्या तख्ताला सुद्धा वाकावं लागलं आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला. आणि असं हे व्यक्तिमत्व साहित्यामध्ये चिटणीस साहेबांचं बहरतंय. नवीन नवीन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे येत आहेत. म्हणजे चांगलं जे वेचण्याचं कार्य निश्चितपणे होतंय. आता शेवटच्या क्षणामध्ये की आपल्या जवळचा माणूस जर एखाद्या वेगळ्या आजाराने गेला असेल तर ते किती खोल जखम आपल्या हृदयाला होते. म्हणजे डिसेंट्रीने गेला किंवा त्याला जुलाब होऊन गेला किंवा वेगळ्या आजाराने गेला तर ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे सुद्धा कमीपणा न वाटता साहेबांनी तुमच्यापर्यंत या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं योगदान दिलंय. त्याबद्दल चिटणीस साहेबांचं विद्यालयाच्या वतीने खूप खूप असं आभार. आणि यानंतर आदरणीय वाळिंबे सरांना नानिल साहेबांनी विनंती की सर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मी शुभांगीताईंना वंदन करतो. मला कल्पना नव्हती की 44 वर्षापूर्वी शुभांगीताई आपल्याला सोडून दिल्या आणि त्याच्यानंतर सर्व संसार अनिलरावांनी केला. अनिलरावांची मला माहिती फक्त संगीत प्रेमी आणि धडपडणारे अशी एवढी होती, पण ही सगळी माहिती आज मला मिळाली. तर अनिलराव, अशोकराव आमचे मित्र, या संस्थेचे चेअरमन चिटणीस सर, बाबर मॅडम, नांदगे सर, आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी एक 4-5 मिनिटं बोलणार आहे. पण ही पुस्तकं मी कशासाठी आणली आणि कुठून आणली हे तुम्हाला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे. की माझी मुलं जेव्हा मोठी झाली तेव्हा माझ्याकडे 2-1000 पुस्तकं होती आणि ती मुलं बाहेर गेली त्यांनी सांगितल्याप्रमाणे साताऱ्यातून. आणि मग या पुस्तकाचं काय करायचं. तर तेव्हा तुम्हाला जर माहिती असेल की आपले जे राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणून होते तर ते सुद्धा अगदी गरिबीतनं वाढले आणि रामेश्वरमला दिव्याखाली त्यांनी अभ्यास केलेला होता. तर 2015 मध्ये 15 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिन असतो आणि त्यावेळच्या शिक्षण मंत्र्यांनी, आता निवडणूक वगैरे संपलेली असल्यामुळे नाव घ्यायला हरकत नाही, आजच विनोद तावडे म्हणून शिक्षण मंत्री होते, त्यांनी वाचन प्रेरणा दिन सुरू केला 15 ऑक्टोबर. आणि आपल्या जिल्ह्यातलं भिलार हे गाव आहे पुस्तकांचं गाव म्हणून हे त्यांनी सुरू केलं. तर हे 2015 झाल्यानंतर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपल्या कपाटात जी पुस्तकं पडलेली आहेत ही पुस्तकं आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथल्या वाचनालयाला देऊया. आणि त्यानुसार सुरुवातीला आम्ही जावळी तालुका कॉन्सन्ट्रेट केला होता. जावळी तालुक्यामध्ये खूप दुर्गम गावं आहेत आणि तिथल्या मुलांना ही पुस्तकं वाचायला मिळावी म्हणून माझ्या मित्रांना सांगायला लागलो. आणि नंतर हे आता गेले जवळजवळ 15-9 वर्षे अखंड चालू आहे. साधारण 3500च्या वर पुस्तकं ही ग्रामीण भागातल्या मुलांना पोचली. त्याच्यानंतर मला जावळी तालुक्यातला एक मुलगा असा भेटला की तो म्हणाला मला MPSCच्या परीक्षेला बसायचं होतं पण मला ती पुस्तकं मिळाली नाही. तर माझा एक IDBI मधला एक मित्र होता, तो MPSCच्या परीक्षेत यशस्वी न झाल्याने IDBI बँकेत ऑफिसर म्हणून गेला. त्याच्याकडे नवीन सेट होता, तो पुस्तकं त्याला दिली. आणि आता व्हॉट्सॲपमुळे सगळे जुने जुने मित्र भेटायला लागले. तर हे सगळे माझे मुंबईचे मित्र कॉलेजमधले, म्हणजे 50 वर्षापूर्वी आम्ही पदवीधर झालो त्या कॉलेजमधले मित्र आम्हाला पुन्हा भेटले. आणि काल या 2 लोकांनी पुस्तकं पाठवली. लोकांनी म्हणजे माझ्या बरोबरच्या मित्रांनी. तर मी चिटणीस सर म्हणाले वाळिंबे सरांचा कार्यक्रम आहे. मला त्यांनी चिटणीस सर या कार्यक्रमाला सांगितलं नव्हतं. चिटणीस सर म्हणाले कार्यक्रमाला यायचं आहे, मी म्हटलं येतो. आणि मी त्याला म्हटलं मग अशाशी मला एक 5 मिनिटं द्या. तर ही पुस्तकं तुमच्यासाठी आणलेली आहेत. आणि याच्यामध्ये गोट्या आहे नादू दामोदरांचा, बनगरवाडी आहे, विज्ञान विषयक पुस्तक आहे. मोहन आपटे म्हणून एक प्रसिद्ध विज्ञान विषयाचे प्राध्यापक होऊन गेले, काय म्हणताय मोहन आपटे, त्यांची अनेक पुस्तकं आहेत. ती पुस्तकं तुम्ही वाचायची आणि त्या पुस्तकावर एक पान लिहायचं
तुमच्या भाषेत आणि तुम्हाला समजेल तसं. तुम्ही काय माझं किंवा चिटणीस सरांचं किंवा बाबर मॅडमचं कौतुक नाही करायचं. तुम्हाला या पुस्तकाबद्दल काय वाटतं? आणि चिटणीस सरांची आमची कल्पना अशी आहे की ते आम्ही प्रसिद्ध करणार आणि जुन्या लेखकांपेक्षा ताजं लिहिलेलं लोकांना पाहिजे. ते व्हॉट्सॲपवर जाईल, इंस्टाग्रामवर जाईल, जागतिक पातळीवर जाईल आणि आता आपल्याला थेट पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा ते पाठवता येतं मेलच्या माध्यमातून. तर माझी ती सुद्धा एक तुम्हाला मॅडमला एक विनंती आहे की या सर्वांना आपण कॉम्प्युटर सॅव्ही करूया की ते थेट बोलू शकतात. आता मी माझ्या घरून कोणाशीही बोलू शकतो. ते वाचत नसतील पण त्यांचे सेक्रेटरी तरी वाचतील. आपण वर्तमानपत्रात आपली मतं व्यक्त करू शकतो आणि घरात बसून, त्याला काही खर्च येत नाही. तरी पुस्तकं तुम्ही वाचा आणि त्या वाचनातनं आत्ता जे चिटणीस सरांनी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही मोठं व्हावं. अशा 2 व्यक्तींचा फक्त मी उल्लेख करणार आहे की एक व्यक्ती म्हणजे तामिळनाडूमध्ये मच्छलीपट्टम म्हणून गाव आहे. तर तिथे श्रीकांत बोला असा एक मुलगा जन्माला आला आणि तो जन्मताच आंधळा होता. आणि त्या तामिळनाडूच्या परंपरेप्रमाणे, म्हणजे काय मला त्याच्याबद्दल काय आता इथे कॉमेंट नाही करायची, तर गावकरी म्हणायला लागले की आज आयुष्यभर आंधळा राहणार तर याला तुम्ही फुरून टाका. आणि तो पुण्यात जाताना त्याची आई हस्तक्षेप करते आणि तो राहतो आणि नंतर तो सगळा लढा देतो आणि तो मोठा उद्योगपती बनतो. तर त्याचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि आता गेल्या आठवड्यात त्याच्यावरचा एक सिनेमा श्रीकांत तो आलेला आहे. आणि तो अमेरिकेतल्या बोस्टन म्हणून एक गाव आहे, तिथे जगातलं सगळ्यात प्रसिद्ध MIT म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर त्याची सगळी क्षमता बघू तिथून त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि तो MIT मध्ये तिथे तो इंजिनिअरिंग करायला गेला. तर कुठल्याही गोष्टीत आपल्याला लढता येतं. आणि दुसरा एक विद्यार्थ्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या शाळेत बाबर मॅडम आणि पठाण सर किंवा अन्य शिक्षकांच्या समोर कॉपी काढायला संधीच मिळत नसेल, पण हा एक मध्य प्रदेश मधला चंबळच्या खोऱ्यातला मुलगा, जिथे चंबळच्या खोऱ्यात डाकू होते, तर त्याने कॉपी केली 12वी मध्ये की आपल्याला पुढे काहीतरी शिपायाची नोकरी मिळेल. तर ती कॉपी पकडली गेली आणि त्यावेळेचे त्या जिल्ह्यातले जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या तो संपर्कात आला आणि त्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि त्यांनी कॉपी करायचं थांबवलं. एकदा तो 12वीत नापास झाला आणि आता तो महाराष्ट्र राज्याच्या IPS कॅडरमध्ये, आता कोल्हापूरला तिथे ते SP म्हणून होते, झाली त्याला 10 वर्ष. आता ते मुंबईला आहे आणि ते आता ट्विटरच्या माध्यमातून वगैरे आपल्याशी संपर्क साधतात. आणि त्यांचा एक सिनेमा आलेला आहे 12वी फेल. तू बघितलायस का? कोणी बघितलाय का 12वी फेल? तर मी सरांना अशी विनंती केली, कोणी कोणी बघितलाय? वा वा वा. तर यांच्याशी सुद्धा आपल्याला संपर्क साधता येतो. तर मी चिटणीस सरांना अशी विनंती केली की एक दिवस ते वायफायची व्यवस्था असेल व्यवस्था करून हा पिक्चर आपण 12वी फेल दाखवूया. तर 12वी फेल झालेला मनुष्य IPS अधिकारी होतो आणि कोल्हापूरला त्यांनी इतकं जबरदस्त काम केलं की कोल्हापूरचे लोक त्यांना विसरलेले नाही आणि अजून ते त्यांना फोन करतात, साहेब जेवण झालं का? ते कोल्हापूरकरांना काळजी, साहेब जेवण झालं का असं फोन करतात. तर असं आपण बघूया. मला या शाळेत आल्याला आनंद झाला की मोठ्या मोठ्या शाळा साताऱ्यात खूप आहेत. तिथे नावं घेत नाही, नावं घेणं काही प्रशस्त पण वाटत नाही, पण म्हणून मला असं वाटलं की इथे आपण पुस्तकं देऊया. आणि लोक असं खूप आमच्या संपर्कातले आहेत. तर एकच मिनिट तुमचं मी घेतो की मध्यंतरी सकाळच्या सगळ्या आवृत्त्यामध्ये या जनवाचक चळवळीची माहिती आली. ती नागपूरवरनं सिडनीला पोहोचली. नागपूरमध्ये एका माणसाने त्याच्या मित्राला कळवलं की हे बघ असं असं चाललंय, साताऱ्यामध्ये अशी अशी जनवाचक चळवळ करून पुस्तकं गोळा करतायत. तर योगायोगाने ते माझे मित्र होते. ते म्हणाले हा मनुष्य माझ्या ओळखीचा आहे, माझा मित्र आहे. तर त्यांनी मला फोन केला. तर आता ग्रामीण भागामध्ये MPSCची आवड आता खूप चांगली निर्माण झाली. तर त्यांची आणि आमची अशी योजना आहे की या ग्रामीण भागातल्या मुलांना 2 ठिकाणी MPSCचा पूर्ण सेट द्यायचा.
आणि आता अंगापूर म्हणून सकाळमध्ये जे वार्ताहर आहे सुनील शिर्गे म्हणून, तर ते मला असं कालच म्हणाले की अंगापूरला एक अभ्यास केंद्र आहे. तर तो सिडनीचा मनुष्य 2 सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या अभ्यास केंद्रासाठी MPSCच्या आणि पोलीस त्याच्या पण अधिकारी, तर त्याच्यासाठी तो तिथून पैसे पाठवणार आहे. साधारण 8,000 रुपये किंमत असते सीटची. आणि हे मी अप्पाबळो चौकातल्या पुस्तकाच्या दुकान विचारणार, त्यांनी मला विचारलं तुम्ही क्लासेस चालवता का? तर मी म्हटलं नाही मी असं आहे. तर तो मनुष्य पण मला डिस्काउंट द्यायला तयार झाला. तो म्हणाला मी 15% डिस्काउंट देतो. आणि आणखीन एक गोष्ट की 2 दिवसापूर्वी मला लातूरमधनं एक फोन आला होता. तर आता सध्या काय झालंय की सध्या अननोन फोन घ्यायला असलं तर आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटते, काय हाऊस डिजिटल अरेस्ट वगैरे करतायत की काय होतं. तर तो तिथला कवी भारत सातपुते, चिटणीसांना काही माहिती असेल तर त्याने वाचलं आणि त्याला शाळांना पुस्तकं भेट द्यायची. तर काल आमची बोलणं झालं. तर तो 10 शाळांना प्रत्येकी 10 पुस्तकं त्याची स्वतःची लिहिलेली देणार आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की चांगलं काम करत असते तर आपल्याला मदत करणारे लोक भरपूर भेटतात. समाज एवढा अजून काही घाणेरडा झालेला नाही अशा गोष्टीवर माझा विश्वास आहे. तर ही पुस्तकं तुम्ही वाचावी. आता नागेवाडीच्या शाळेला सुद्धा आम्ही पुस्तकं देणार आहोत. तर ही पुस्तकं वाचा, तुम्ही अभिप्राय करा. आणि मी असं जाहीर करतो की मॅडम किंवा यांनी त्यांचे अभिप्राय तपासावे आणि पहिल्या 10 अभिप्रायाला माझ्याकडून वैयक्तिक, मला आता कुठली आर्थिक जबाबदारी नाही, मुलं मोठी झालेली आहे आणि मला या देशाचीच पेन्शन मिळते, म्हणजे माझं काहीतरी दायित्व आहे ना की मला भारत देशाकडनं पेन्शन मिळते, म्हणजे भारत देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर 10 मुलांना आपण बक्षिसं देणार. त्यांनी कुठलंही पुस्तक वाचलं पण पुस्तकावर त्यांनी व्यक्त व्हावं. आणि हे आपण आता नवीन सरकारने शिक्षण मंत्र्यांना सुद्धा पाठवली काय मुलांची मानसिक स्थिती बघा. तर या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः 10वीतल्या विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकावर लिहावं. आणि साधारण मार्च-एप्रिलला परीक्षा असते तर 28 फेब्रुवारीपूर्वी हा कार्यक्रम पूर्ण करावा तुम्ही तपासण्याचा. एक A4 मधलं म्हणजे एक पान तुमचं वहीचं, एक पान तुम्ही जरी लिहिलं तरी त्यातल्या 10 विद्यार्थ्यांना कलर पेटी किंवा कंपास पेटी चांगल्या दर्जाची ही मी माझ्यातर्फे देणार. परळीच्या शाळेतही मी पुस्तकं दिली, त्यांचा आता ह्या महिनाअखेर तो कार्यक्रम होतोय. तर असं आपण करावं. या शिक्षण संस्थेचे चेअरमन चिटणीस सर माझे वैयक्तिक मित्र आहेत, पण तरी त्यांनी ह्या कार्यक्रमात पुस्तक प्रदान करण्याचा कार्यक्रम घेण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तिथल्या सर्व शिक्षक वर्गाला धन्यवाद देतो. लागे सर, वाळिंबे सर या शिक्षण क्षेत्रातलेच आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि वाळिंबे सरांचा माझा जो त्यांच्याबद्दलचा आदर होता तर ह्या गोष्टीमुळे आणखी वृद्धिंगत झाला हे मला माहिती नव्हतं. आणि मी अशी विनंती करतो की पुस्तकं मी चिटणीस सरांना देणार नाही, ही विद्यार्थ्यांना देणार आहे. तर यातली 10 पुस्तकं 2 विद्यार्थ्यांना ते दिवशी करावं आणि आपण पुस्तकं त्यांना आपण दिली. धन्यवाद. सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की यावर्षीची 10वीची परीक्षा आमची 28 फेब्रुवारीला सुरू होते. तत्पूर्वी 21 फेब्रुवारीला सुरू होते, म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 20 जानेवारीला आपण हा कार्यक्रम निश्चितपणे घेणार आहोत. विद्यार्थ्यांना पण विनंती की तुम्ही पुस्तक या मार्गापासून जायचे ती वाचायचे. 1 दिवसात किंवा 2 दिवसात तुमचं पुस्तक वाचून पूर्ण होणार आणि त्याच्यावर एक A4 साईजचा कागद घ्यायचा, मग मी दिला जाईल माझ्याकडून. तो त्याच्यावर तुमचं मत म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला काय आवडलं ते तुम्ही निश्चितपणे लिहाल आणि वाचन संस्कृतीला बळ देण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू. विद्यार्थ्यांच्याकडून मी मान्यवरांना हे अभिवाचन देतो आणि आपला कार्यक्रम या 20 जानेवारीला निश्चितपणे आपण घेऊया. यानंतर वाळिंबे सरांना विनंती की आपण आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री चिटणीस आणि उपस्थित मान्यवर आणि आपले सगळं शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, आजच्या या स्मृतिदिनानिमित्त मी 1,00,000 रुपयांची देणगी जाहीर करतो.
जो आहे त्यांनी केव्हाही येऊन घेऊन जावं माहिती. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या स्मृतिदिनानिमित्त श्री सरांनी मला आग्रह केला की या स्मृतिदिनानिमित्त काहीतरी कार्यक्रम आपण करूया आणि त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम योजला आहे. आपल्याला आपण सर्वजण इतके भाग्यवान आहोत. श्रीराव चित्रकारांचं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे उत्तम. त्यानंतर नाना सरांनी सुद्धा आपल्याला पुस्तकं प्रदान केलेली आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आणि आपण सर्वजणांनी या पुस्तकाचा योग्य पद्धतीनं वापर करून त्याच्यावरती लेख लिहावेत अशी मी विनंती करतो. माझ्या पत्नी लवकर गेल्या, पण मला सांगायचं आहे की माझी मुलंही इतकी छान निघालेली आहेत. एक मुलगा आहे तो नोटरी आहे, वकील आहे, सून वकील आहे. मुलगी चांगल्या घरात गेलेली आहे, जावई त्यांचाही बिझनेस आहे, सर्व चांगले सुस्थितीत आहे. हे माझं भाग्य. माझ्या पत्नीने मला ज्यावेळेस मी बघायला त्याच वेळेस सांगितलं की मला दम्याचा विकार आहे. त्या 3 वर्षापासून वयाच्या 3ऱ्या वर्षापासून दम्याचा विकार होता आणि त्यामुळे ती लवकर गेली. तिला आजच्यासारखं जर ट्रीटमेंट मिळाली असती तर ती जास्त ती जगली असती. परंतु माझ्या आईवडिलांची तिने खूप सेवा केली, सर्वांच्यावरती तिने प्रेम केलं. माझे धाकटे बंधू अशोक माझ्याकडे शिकायला होते, राहायला होते, त्यांच्यावरती त्यांचं फार प्रेम केलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं म्हणून मी तिच्या स्मृतीपुरतं माझ्या लग्नाला उषाताई मंगेशकर हजर होते. त्यांनी तिचं नाव शिवांगी असं ठेवलेलं आहे, परंतु कागदपत्र याच्यामध्ये शिवांगी म्हणून शिवांगी गोखले असंच नाव हे केलेलं आहे. आणि तिच्या स्मृतीपुरतं आपण सर्व इथं जमून तिचा जो एक सन्मान ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. विशेषतः श्री सरांनी मला आग्रह करून या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि मला या कार्यक्रमाचं निवेदन करायला सांगितलं. याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो, तसं सर्व शिक्षकांचेही आभार मानतो. आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी इतक्या शांतपणे सर्व मार्गदर्शन श्री सरांचं ऐकून घेतलं, सरांचं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांनाही खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मी सांगतो की माझ्या पत्नीच्या स्मृतीपुरतं आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी यांचं सर्वांचंच मी मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. महत्वाच्या 2 गोष्टी मला जाणवल्या. म्हणजे एक म्हणजे पहिले सांगितलं पाहिजे की आपण यावर्षी थोडी गडबड झाली, पण त्याच्यासाठी शुभांगी वाणिंबेंच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा घेतली होती. त्याचा सुद्धा बक्षीस समारंभ होणार आहे. आणि वाणिंबेंनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. तुम्ही नशिबान आहात, लक्षात घ्या. त्याचं कारण असं की माझा भाऊ सुद्धा 22 वर्षाचा असताना गेला. तो मला आठवत आहे 10व्या वर्षापासून आजारी होता, किडनीच्या विकाराने. पण आजच्या काळात जर तो आजारी असता तर त्याच्या किडनीच्या 2 उपचार झाले असतात आणि तो जगला असता. तसंच त्यांनी सांगितलं ते महत्वाचं आहे की त्या कालावधीमध्ये दम्याला जे औषध होती त्याला काही मर्यादा होत्या, त्याच्यामुळं त्यांची पत्नी लवकर गेली. पण त्यांनी सांगितलं ते महत्वाचं, दमा हे पत्नीने आधी सांगून सुद्धा त्यांनी लग्न केलं, ही बाब महत्वाची आहे. आणि त्याच्या पत्नीने सुद्धा संसार किंवा एकत्र कुटुंब अशोक वाळिंबे असतील यांची जी एक प्रकारे प्रेमाने विचारपूस करणं केली हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही नशिबान एवढ्यासाठी आहात की एवढं सायन्स पुढे गेलंय की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहिती असतात, वेगळ्या सोयी माहिती असतात. एखाद्याला वाटतं माझ्याकडे पैसे नाही, माझ्या आई वडिलांचं गाडी कुणाचं कसं होणार, काही नाही. आता सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याला त्या
त्या शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेता आल्या पाहिजेत ही बाब फार महत्वाची आहे. त्यामुळं आपण सायन्सकडे विशेष लक्ष द्या. आपल्याला माहिती पाहिजे नवीन नवीन शोध काय लागत आहे, नवीन नवीन काय गोष्टी येत आहेत. आता कोणताही पार्ट आपला काय बदलता येतो. उदाहरणार्थ मला तर आठवत आहे की आता सरांना माहिती आहे डॉक्टर ठाकरे म्हणून आमच्या पेटीत राहायचे. त्यांचं आयुष्यभर आम्ही औषध घेतलं तर त्यांनी बिचाऱ्यांनी कधीच आमच्याकडे पैसे मागितले, आमच्याकडे पैसेच नसतात. गेले की आम्ही असं दारात उभं राहायचो चोरट्या पद्धतीने. कसं जायचं ना पुढं, हाक मारायचे, आम्हाला औषध द्यायचे, पैसे काय मागायचे. मग कधीतरी पैसे आले काही पाठवून द्यायचे, नेऊन दे डॉक्टरला. पण त्या डॉक्टरना सुद्धा 80 वर्षी कळलं की मला एकच किडनी, एका किडनीवर जगली. 80 वर्षी तपासण्या झाल्या. जसं माझ्या आईचं ए निगेटिव्ह ब्लड होतं, तिथं 80 वर्ष ऑपरेशन करताना आम्हाला कळलं ए निगेटिव्ह आणि आमची पळापळ झाली ब्लड गोळा करताना उदाहरणार्थ. पण नेमकं ते ब्लड बँकेमध्ये आदल्या दिवशी आल्या होत्या बाटल्या. तर हे का ऐकायचं की तुम्ही नवीन पिढी किती तुम्हाला वेगळ्या सुविधा आहेत. जसं त्या काळात 15 किलोमीटर 20 किलोमीटर म्हणजे आणीवडीवरून मुलं शिकायला यायची, पाठ्यक्रम माझ्यावर यायची. परंतु तुम्हाला सोयी आहे तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे मी हे सगळं जे बोलतो का नाही वेगळं हे मला सुचत जातं की आता उलट जास्त बोलतो मी, असं झालं थोडं. पण कसं होतं मला ते वाचनात येतं ही गोष्ट. उदाहरणार्थ जसं इलॉन मस्क, तो तुमचा मस्क आवडता माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला. हा मग त्याची आई तुम्ही त्याचं आता आत्मचरित्र आपल्याला एक मुरकर मॅडम आहे ते इंग्रजीतलं मराठीत करणार आहे. त्याच्या आईने इतके कष्ट घेतले आणि मुलाला शिकवलं. वडील लवकर गेले, ते लोकांच्याकडे कामं करायची त्यांची आई. पण इलॉन मस्क केवढा मोठा आहे. शिक्षणाची क्रांती बघा. शिक्षणच तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही स्तराला पुढे देऊ शकतो. पैसा किंवा देणार नाही. आता पैसा पूर्वी कसं होतं, पैसा ज्याच्याला पैसा आहे त्याला मुलगा मोठा, मुलगी मोठी, त्याचा नातू मोठा, त्याचा पंतू मोठा. आता बदललं. शिक्षण तुम्हाला त्या लोकांच्या पुढं नेतो, सगळ्यांच्या पुढं. त्यामुळे हे सगळं आपण या निमित्ताने लक्षात ठेवून पुन्हा एकदा वाळिंबे कुटुंबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांच्या पत्नीच्या स्मरणात जी स्पर्धा घेतली त्याचा सुद्धा बक्षीस प्रथम शिवम धर्मदेव विश्वकर्मा यांचं 7वीतल्या विद्यार्थ्याचं चित्र पहिलं आलेलं आहे. त्याचे या ठिकाणी दुसरं चित्र आहे पायल बजरंग महाडिक याचं नामदेव वायदंडे याचं 6वीची विद्यार्थी आहेत. तिसरं चित्र दिव्या पटेल. 4थं चित्र प्राची सचिन पवार 8वी विद्यार्थी आहेत. काव्या तुषार शिंदे मोठ्या गटात 3री आणि 4थ क्रमांक नितीन गडकरी. वैष्णवी वैलकर 9वी ब. तनिष्का कांबळे 9वी ब. सरस्वती गुप्ता 9वी ब. यानंतरची स्पर्धा होती हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा. धनश्री मोरे 8वी ब. उत्तेजना. यानंतर पाककला स्पर्धा गोड पदार्थ. नंतर विद्यार्थी असून त्यांनी रांगोळी मधलं पण बक्षीस शुभेच्छा आणि आशीर्वाद. सोनाली अनिवाड. यानंतर वेदांत काटे 9वी ब. 3य क्रमांक काव्या तुषार शिंदे 8वी ब. आणि 4थ क्रमांक बालाफेकमध्ये 7 तालुक्यामधून 2य क्रमांक. मुशिरा बागवान अडथळा शर्यत 5 किलोमीटर चालले सातारा तालुक्यात. यश सावंत अडथळा शर्यत सातारा तालुका. रोहन सोडणीस आणि नितीन आवळे 4 गुणिले 5 किलोमीटर चालले. आपल्या विद्यालयामध्ये त्याचबरोबर विशेष करून इयत्ता 10वी ब वर्गामध्ये एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभांगी वाळंबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांचे कुटुंबीय, त्यांचे पती असतील, त्यांचे दीर असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आणि विद्यालयाला त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी आपल्या विद्यालयाला किंबहुना संस्थेला भरघोस अशी मदत केली आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की समाजामध्ये आपण जीवन जगत असताना ईश्वर कृपेनं जर आपल्याला काही प्राप्त झालेलं असलं, आपण जर परिपूर्ण असलो तर त्यातला काही हिस्सा, काही वाटा हे समाजाचा आपण केलेला आणि त्यामुळंच कदाचित अनिल वाळिंबेंनी आपल्या पत्नीच्या स्मृतीनिमित्त उत्तरदायी होण्यासाठी म्हणून आपल्या विद्यालयाला किंवा संपूर्ण संस्थेला ही मदत केलेली आहे. सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयातर्फे, आपल्या संस्थेतर्फे, आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा श्रीजी चिटणीस यांच्यातर्फे त्यांचं विशेष दोन्ही बंधूंचं आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानल तायर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी विद्यालयाला किंवा सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं दिलेली आहेत आणि ती पुस्तकं वाचण्यासाठी आणि त्याच्यावर लिखाण करावं, जेणेकरून तुमचे विचार व्यक्त करण्याची दिशा तुम्हाला प्राप्त होईल अशी काहीची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांचे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानतो. आमच्या सर्वांचे गुरुवर्य बीना लांडगे सर यांचे सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. आणि हा सगळा जो घाट घातलेला आहे, घाट म्हणतात, याचे श्रेय जातं ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चिटणीस हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं जीवन कसं समृद्ध करायचं याचं मार्गदर्शन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, आम्हा शिक्षकांना केलं. त्यांचे सुद्धा मी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती बाबर मॅडम, आपल्या संस्थेचे संचालक सतीश पवार, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संपूर्ण सुंदर आपलं नियोजन करणारे पठाण सर असतील, काळे सर असतील, इंगळे सर असतील, या सर्वांचा मी आभार मानतो. आणि सगळ्यात विशेष करून तुम्हा सर्व बालकांचे की जे गेले 2 तास झालं नमूद करावं असं वाटतं की सकाळी 7:30 वाजता मी आधी जायच्या अजून आपण त्यांना माझी तीच गडबड झाली होती, त्यांना मधली जरा सुट्टी तरी पाहिजे होती ना. तर इतकं पेशन्स खरं आम्हाला ज्येष्ठ लोकांच्याकडे पण नसतात की या मुलाला आपण खरं मुलांनी प्रत्येक वेळी शिकायला पाहिजे असं नसतं. बऱ्याचशा गोष्टी आपण मोठ्या माणसाने सुद्धा मुलांना किती पेशन्स आहेत मुलांच्याकडे पाहायला. गेले 2 तास 2.5 तास एवढं शांतपणे नाही ऐकू शकत आपण मुलांचं, कारण तेवढे पेशन्स आपल्याकडे नसतात आणि ते मुलांच्याकडे आज आहे. त्या पद्धतीचा रिस्पॉन्स ते देत आहेत आणि म्हणून कौतुकाची बाब आणि त्यांचं विशेष मी या विद्यार्थ्यांचा आभार मानतो. आणि आजचा हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.